मंत्री गिरीश महाजन यांना भर रस्त्यात गेट आउट म्हणणाऱ्या व्हायरल महिलेचं सत्य अखेर उघडकीस. मुंबईमधून एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक महिला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर प्रचंड भडकताना दिसते. महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीनं आंदोलन सुरू असताना या आंदोलनामुळे झालेल्या कोंडीमुळे एक महिला चिडली. थेट धावत जाऊन तिने गिरीश महाजन यांच्यावर आपला संताप व्यक्त केला. तिने थेट मंत्र्यांना गेट आउट म्हटलं. जेव्हा पोलिसांनी तिला बाजूला नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने पोलिसांना सुनावलं, पलीकडे मोकळं मैदान असताना तुम्ही रस्त्यावर काय करतात? तुम्ही बघ्याची भूमिका घेणार आहात का? असा धारदार प्रश्न तिने विचारला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सगळ्यांना एक प्रश्न पडलाय की ही महिला नेमकं कोण होती? तिला कुणी पाठवलं होतं? ती कोणत्या राजकीय पक्षाची प्रतिनिधी होती का तिला पैसे देऊन कुणी हा तमाशा करायला भाग पाडलं होतं? महिलांच्या हक्कासाठी एक आंदोलन सुरू असताना एक महिलाच आंदोलनाला कसा विरोध करू शकते हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. थेट एखाद्या मंत्र्याच्या अंगावर जाऊन त्याला गेट आउट फ्रॉम हिअर असं म्हणणं, असं धाडस या महिलेने केलंच कसं हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्यातच आज एक धक्कादायक बातमी समोर आली. या महिलेचं खरं सत्य अखेर उघडकीस आलं. ही महिला कोण? हिला कोणी पाठवलं? ही कुठं राहत होती? हिच्यात एवढा कॉन्फिडन्स कसा आला? सगळं सत्य आज उघड झालं. अखेर त्या महिलेचा खरा चेहरा उघड झाला. मग कोण आहे ती महिला? या प्रकरणानंतर पोलिसांनी या महिलेसोबत काय केलं? या प्रकरणावर स्वतः गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? चला जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं रहस्य. ठिकाण होतं मुंबईतील वरळीचा परिसर. तो परिसर त्या दिवशी नेहमीप्रमाणे गजबजलेला, पण त्या दिवशी वातावरणात वेगळाच विचित्र तणाव होता. नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ आणि विरोधकांच्या निषेधार्थ भाजपच्या एका मोठ्या पदयात्रेचं आयोजन केलं होतं. जांभोरी मैदान ते NSCDI डोम असा हा मोर्चाचा मार्ग ठरला होता. हजारो महिला रस्त्यावर आल्या होत्या. प्रचंड घोषणाबाजी सुरू होती. वातावरणात एक राजकीय आवेश होता, पण याच आवेशाच्या आड एक सामान्य मुंबईकर ट्रॅफिक मध्ये अडकला होता. हा जो मोर्चा आहे, ही जी पदयात्रा आहे, तर ती रस्त्यावर एका ठिकाणी आली होती आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारचं ऊन होतं, त्यात साचलेला ट्रॅफिकचा अडथळा, कोणाच्या संयमाचा अंत पाहण्यासाठी हे पुरेसं होतं. सगळ्या मीडियाचे कॅमेरे या पदयात्रेकडे लागून होते, कारण की काही दिवसापूर्वीच संसदेमध्ये एक विधेयक पास झालं नाही आणि त्याच्या निषेधार्थ भाजपने हा पदयात्रा मोर्चा काढला होता. सगळेजण वाट पाहत होते की हे पदयात्रा केव्हा निघेल आणि आपण घरी जाऊ किंवा कामाच्या ठिकाणी जाऊ. सगळं सुरळीत सुरू होतं. तेवढ्यात गिरीश महाजन हे पत्रकार परिषदामध्ये घेऊन त्या पत्रकारांशी बोलत होते. पण तेवढ्यात अचानक एक महिला येऊन इतका मोठा प्रकार होईल अशी कल्पना कुणी केली नव्हती. मंत्र्यासमोर ती महिला त्या ठिकाणी येऊन उभी टाकली. मोर्चा जो आहे तो संथ गतीने हळूहळू पुढे सरकत होता. राज्याचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. कॅमेरे सगळीकडे सुरू होते, माईक समोर होते, सगळीकडे कॅमेरा फिरवला जात होता, मोर्चाचं भव्य रूप दाखवलं जात होतं. पण तेवढ्यात ती महिला येऊन डायरेक्ट गेट आउट म्हणेल असा विचार कुणी केला नव्हता. पण त्या महिलेचं जे सत्य समोर आलं त्याने आणखीनच देश हादरणार होता. अचानक तेवढ्यात असं झालं, मंत्री महाजन त्या ठिकाणी प्रतिक्रिया देतानाच एक महिला गर्दीतून पुढे आली. हळूहळू ती पुढे सरकत होती. ती पाहत होती की इथे कोणता नेता उभा आहे. ती डायरेक्ट त्या नेत्याकडे आली. तिचा चेहरा संतापाने प्रचंड लाल झाला होता. कोणालाही काही समजायच्या आत ती मंत्र्यांच्या दिशेने जाऊ लागली. काही लोकांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण ती अडली नाही. ती थेट मंत्र्यासमोर जाऊन उभी राहते. आजूबाजूचे बॉडीगार्ड आणि कार्यकर्ते डायरेक्ट थक्क होतात आणि ती महिला एक वाक्य उच्चारते आणि ते वाक्य वाऱ्यासारखं व्हायरल होतं. ती महिला इंग्रजीमध्ये ओरडती, व्हॉट इज दिस? गेट आउट फ्रॉम हिअर. म्हणजे हे काय चाललंय? इथून निघून जा. ती एवढ्यावर थांबली नाही. तिने थेट मंत्र्यांना विचारलं की तुम्हाला जर बोलायचं असेल तर शेजारी मैदान आहे, त्या मैदानात जाऊन बोला. रस्ता का आवडलाय? अशाच पद्धतीनं ती बोलत होती. रस्ता अडवला काय असा प्रश्न तिचा होता. इथून तुम्ही निघून जा असं ती बोलत होती. काळ्या कलरचा टी शर्ट, डोक्यावर टोपी, अशा पद्धतीचं तिचं साधारणपणे तिचं रूप होतं. चेहऱ्यावर प्रचंड राग ओसंडून वाहत होत. तोंडातून शब्द थांबत नव्हते. तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांकडून काही व्हिडिओ काढले गेले आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले गेले. आता प्रत्येकाला प्रश्न पडायला लागला होता की ही महिला नेमकं कोण आहे? इतक्या तावातावात ही कसं बोलते? थेट मंत्र्यांना जाऊन ही कसं काय बोलू शकते? मग ही कोणत्या पक्षाची आहे? हिला कुणी पैसे दिलेत का? हिचा नेमकं इथे संबंध काय? असा प्रश्न लोकांना पडू लागला होता.
पण तेवढ्यात झालं असं की त्याने खरा हा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर तिथे पोलिसांची एंट्री झाली। मंत्री गिरीश महाजन यांनी हिला त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी शांत राहून तिचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी काय हटत नव्हती। ती महिला थोडीशी मागे गेली आणि पुन्हा परतली आणि तिने पुन्हा एकदा मंत्र्यांना विचारायला सुरुवात केली। तेव्हा पोलीस आले आणि पोलीस आल्यानंतर जो प्रकार घडला तोच सगळ्या या व्हिडिओ व्हायरल झाला। सहसा पोलिसांना पाहून मागं लोक मागं सरकतात, पण इथं चित्र उलट होतं। पोलिसांनी जेव्हा तिला बाजूला नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती ओरडली, शट अप, डोंट टच मी, चुप्प बसा, मला हात लावू नका। तिने पोलिसांना जाब विचारला की लोक तासन तास ट्रॅफिक मध्ये अडकलेत आणि तुम्ही इथे बघ्याची भूमिका घेत आहात का। हा प्रश्न केवळ तिचा नव्हता तर अडकलेल्या अनेक लोकांचा होता। मग आता सगळ्यांना प्रश्न पडला होता, हा व्हिडिओ आता व्हायरल होणारच होता, पण तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांना प्रश्न पडला होता की एवढी महिला का त्रासलेली आहे, ही महिला इतके तावातावात का बोलती आहे। आता मग त्यानंतर झालं काय, महिलांनी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं का, गिरीश महाजनांची नेमकं काय प्रतिक्रिया होती, या महिलेचं सत्य नेमकं काय समोर आलं, पोलिसांनी याच्यावर काही कारवाई केली का तिला सोडून देण्यात आलं। आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण जाणून घेतोय। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून भाजप कार्यकर्ता, महिला कार्यकर्ते तिथे आले, त्यांनी तिला हटवण्याची मागणी केली। ती महिला स्वतःहून तिथून काही दूर अंतर पुढे गेली, पण तरी मोर्चा पुढे सरकला नव्हता। व्हायरल व्हिडिओमध्ये आता असं दिसतंय की संतापाच्या भरात तिनं काही प्लास्टिकच्या बाटल्या फेकल्या। हा केवळ एका महिलेचा राग नव्हता तर तो सिस्टीम विरुद्धचा आक्रोश होता। ती महिला कोणी राजकीय कार्यकर्ता होती का, कोणत्या पक्षाने तिला पाठवलं होतं का, ती नेमकं कुठून आली होती, ती एवढं तावातावत बोलण्याचं कारण काय होती। कारण की आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो आणि त्याच अधिकारानुसार आंदोलन सुरू होतं। आता ज्या आंदोलनामधल्या महिला आहेत तर त्यांनी त्या महिलेला बाजूला घेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। मग ती इतकी का रागावली होती, तिची पार्श्वभूमी का होती, ती तिथे का आली होती, तिचं नेमकं कारण काय होतं, तिला कोणी पैसे दिले होते का, हा सगळा प्रश्न इथून पुढे आता सॉल्व्ह होणार होता। आता ही घटना सोशल मीडियावर जी व्हायरल झाली, त्याच वेळेस लगेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट केलं की भाजपचा खरा चेहरा या भगिनीने उघडा पाडला। विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला, जनतेचे रस्ते अडवणाऱ्या महिलेने रस्ता दाखवला, तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या महिलेला वंदनीय नारी शक्ती असं संबोधलं। प्रत्येक पक्षाने आपल्या सोयीनुसार या घटनेचा अर्थ लावला, पण सगळ्यात ती महिला मात्र कोण होती हाच प्रश्न त्या ठिकाणी समोर होता। त्यानंतर गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली, पोलिसांनी काय कारवाई केली हाही प्रश्न इथे त्या ठिकाणी उभा राहिला होता। आता हे समोर आलं तिचं सत्य, ते सत्य असं होतं, मिळालेल्या माहितीनुसार ती जी महिला होती ती वरळी परिसरात राहत होती आणि ती त्या दिवशी जॉगिंग करण्यासाठी बाहेर पडली होती। म्हणजे सकाळी मॉर्निंग वॉकला लोक जातात त्या पद्धतीने ती बाहेर पडली होती, पण ती या ट्रॉफिकच्या विळख्यात अडकली आणि तिचा राग कंट्रोल झाला नाही। तिच्यावर पोलिसांनी नेमकं काय कारवाई केली या मुद्द्याकडे येण्याआधी गिरीश महाजनांनी देखील आपली भूमिका जी स्पष्ट केली। ते म्हणाले की महिला केवळ ट्रॅफिकच्या कोंडीमुळे वैतागली आणि तिचा राग स्वाभाविक होता, अशी त्यांनी अगदी पॉझिटिव्ह सकारात्मक भूमिका सांगितली। या घटनेला जास्त महत्त्व न देता आपला मोर्चा कसा यशस्वी झाला याविषयी त्यांनी माहिती दिली। आता पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई या महिलेवर केलेली नाहीये। ही महिला तिचा राग त्या ठिकाणी व्यक्त करत होती आणि तिची भूमिका रास्त आहे, तिला झालेला त्रास स्वाभाविक होता असं मंत्र्यांनी सांगितल्यानंतर या महिलेविषयी कुठल्याही प्रकारची कारवाई झाल्याचं आता कुठलंही वृत्त नाही। एका बाजूला हे जे आंदोलन सुरू असतात त्याचा त्रास त्या ठिकाणी लोकांना होत असतो आणि त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात। आता तुमचं काय मत आहे, या महिलेने जे केलं ते तुम्हाला योग्य वाटतं का? आता नेमकं आंदोलनाने रस्ते अडवणं खरंच योग्य आहे का? लोकशाहीचा हा भाग आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।